पाकिस्तानमधून मोठी बातमी येते। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील 5 कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। मुदस्सर, खादियान खास, हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अजहर, खालिद आणि मोहम्मद हसन खान या दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली। यामध्ये आपण पाहिलं 26 निष्पाप जणांचा जीव गेला, त्यांनी बळी घेतला आणि यामुळे देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली होती। आणि यानंतर जवळजवळ 15 दिवसांनी 7 मेला भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं, ज्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले। त्यामध्येच आता या 5 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि त्यामुळे पाकिस्तान पुरता बिथरून गेलेला आहे। आणि ज्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे, कोणत्या 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेला आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुदस्सर, खादियान खास, लष्कर तैयबाचा मोरक्या मुरिद मरकज तैयबा प्रमुख होता। त्यानंतर हाफिज मोहम्मद जमील हा जैश ए मोहम्मदशी संबंध, मौलाना मसूद अजहरचा मोठा मेहुणा, तरुणांना कट्टरपंथी मानायचा। त्यानंतर मोहम्मद युसुफ अजहर, मसूद अजहरचा मेहुणा, जैशच्या मदरशामध्ये शस्त्र होती, प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेलं होतं आणि या अपहरण प्रकरणामधील आरोपी सुद्धा तो होता IC 814च्या। खालिद उर्फ अबू आकाश, खालिदकडून अफगाणिस्तानमधील शस्त्र पुरवठा, जम्मूमध्ये दहशतवादी कारवायांचा आरोपी आहे आणि पाक लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार झालेले होते। तिसरा मोठा दहशतवादी मोहम्मद हसन खान, जैशचा दहशतवादी मुफ्ती असगर खान, काश्मीरीचा मुलगा, जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्यांचा समन्वयक होता मोहम्मद हसन खान। भारताच्या हल्ल्यामध्ये 5 दहशतवादी ठार झालेले आहेत, हे मोठे दहशतवादी मानले जात होते आणि त्यातलाच हा एक मोहम्मद हसन खान।